नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात भाजप आक्रमक. उपराष्ट्रपति के सम्मान में भाजपा मैदान में, या घोषणा देत केला जोरदार निषेध. महापालिकेची बाळे आणि उत्तर कसबा हद्दीत कारवाई. हॉटेल, ऑर्केस्ट्रा, बार, परमिट रूम, एका कंपनीची मिळकत केली सील. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मंदिर परिसरात सुरू केली कारवाई. यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण केले निष्कासित. आणि MSEBच्या कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू. विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात केले होते दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. उपराष्ट्रपति के सम्मान में भाजपा मैदान में, अशा घोषणा देत भाजपने इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या तब्बल 145 खासदारांना सभागृहातील गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित करण्यात आले. या विषयाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, माजी महापौर संजय हेमगड्डी, बापा मिस्त्री, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव MS शेख, प्रमोद गायकवाड, समाजवादी पार्टीचे इसाक डोका, अबू तालिब डोंगरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत खासदार निलंबनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. तसेच या घटनेचा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आमदार आडम मास्तर साहेब, माजी आमदार खंदारे साहेब, राष्ट्रवादी अध्यक्ष भारत जाधव साहेब, दासरी साहेब आणि समाजवादी पार्टीचे डोंगरेजी, आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, हे प्राथमिक स्वरूपाची एक बैठक आहे आणि उद्या आपल्याला त्या ठिकाणी पूनम गेट या ठिकाणी 11 ते 1 आपल्या पक्षातील सर्वांना घेऊन ताकदीने आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याकरता आपण सगळे जास्तीत जास्त लोक घेऊन यावं, हीच या ठिकाणी विनंती करतो. इंडिया अलायन्स ह्याच्या पुढे जे काही निर्णय आपण सगळे मिळून घ्यायचे ते सर्व पक्षाखाली फॉलोअप करूयात, एवढंच ह्या निमित्ताने बोलतो. उद्याचा जो विषय आहे 145 खासदार निलंबित केले त्याबद्दल आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आमचं आहे. ते आपण उद्या तिथं प्रत्येक घटकातले पक्षातले लोक तिथं भाषण करतील, तिथं आपण सविस्तर मांडणी आपण करूयात. पण आज महत्वाच्या बैठकीला आपण तुम्ही इथं सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. 13 डिसेंबरला या भारतातले 6 तरुण पार्लमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केले. त्यापैकी एक महिला होती, तरुण होते, उच्च शिक्षित होतं आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता बेकारीचा. या देशामध्ये 51 कोटी माणसं प्रचंड बेकार आहेत. त्यापैकी 22.5 कोटी माणसं उच्च शिक्षित झालेले बेकार आहेत. स्वतः मोदी साहेबांनी यासंबंधी प्रत्येक वर्षाला 2 कोटी माणसांना रोजगार देणं लांबच आहे. त्यांनी नोटाबंदी आणलं, त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. GST आणलं, त्याच्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. प्रचंड बेकारी, महागाईचा प्रचंड प्रश्न आहे. या प्रश्नावर भगतसिंग मंच म्हणून
त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करून 2 कार्यकर्ते पार्लमेंटमध्ये आले. पार्लमेंटमध्ये या संबंधीची घोषणा केली. काही त्यांनी फवारणी केली. या संबंधी चौकशी होईल. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते बाहेर येईल. परंतु विरोधी पक्षाने या भारतीय जनता पक्षात गृहमंत्री यावं यासंबंधी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन करा. खोटी कागदपत्रे सादर करून अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवल्याप्रकरणी महापालिकेतील रखवालदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून नगर अभियंता कार्यालयात रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवली. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय वेतन घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रखवालदार कृष्णा नागेश कोरे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोलापूर महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक रविराज सिद्धराम कोमल्लू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी कोमल्लू यांना फिर्याद देण्यास प्राधिकृत केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी: 31 जानेवारी 2013 रोजी कृष्णा नागेश कोरे याने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेत खोटी कागदपत्रे सादर करून त्याद्वारे नगर अभियंता कार्यालय येथे रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दिनांक 25 ऑक्टोबर 2022 ते आजतागायत 4,440 असे शासकीय वेतन घेऊन एकूण 53,996 रुपये रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कृष्णा नागेश कोरे उर्फ कृष्णा नंदकुमार कोरे याच्या विरुद्ध सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 1860 अंतर्गत कलम 407, 419, कलम 417, 419 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या यात्रेची लगबग सुरू झाली असून यात्रेनिमित्त शहरातील 68 शिवलिंग तसेच अष्टविनायक मंदिरास रंगरंगोटीचे कामकाज सुरू झाल्याचे दिसत आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या शहरातील विविध 68 शिवलिंग आणि अष्टविनायक मंदिरास रंगरंगोटीचे कामकाज सुरू केल्याचे दिसत आहे. सदरचे कामकाज 1 महिना अगोदरपासून सुरू होते. त्यानुसार रंग देण्याचे काम सुरू झालेले आहे. गुरुवारी गुरुभेट या शिवलिंग मंदिरास रंग देण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पेंटर मनोज खडाळे यांनी या कामाची धुरा सांभाळली आहे. शहरातील 68 शिवलिंग आणि 8 अष्टविनायक मंदिर रंगवण्यासाठी साधारणपणे 600 ते 800 लिटर इतके विविध प्रकारचे रंग लागतात, ज्यामध्ये प्राइमर, ऑइल बॉन्ड, ऑइल पेंट, ब्रश, वॉटरप्रूफ, ॲपेक्स कलर आदींचा समावेश असतो. सदरचे कामकाज करण्यासाठी 16 कामगार रात्रंदिवस कार्यरत असतात. यात काही कामगार शहरातील आहेत, काही बाहेर गावाहून आलेले आहेत, तर काही कामगार यूपी मधील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत पेंटर मनोज खंडाळे यांनी अधिक माहिती देताना 1 महिन्यापासून मंदिराचे कामकाज सुरू होते. मंदिराचे काम घेतल्यापासून मनाला प्रसन्न वाटते आणि चांगली प्रचिती येते अशा भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान रंग आणि कच्चा माल, ब्रश आदी साहित्य मंदिर समितीच्या वतीने दिले जाते. तसेच कामात दरवर्षी भाववाढ होते, त्यानुसार मानधन दिले जाते असेही खंडाळे यांनी सांगितले. 5 वर्षापासून मी मंदिराचे काम करतो. पहिल्या वर्षी ज्यावेळेस काम चालू केलं त्याच्यानंतर मला कामात भरपूर यश मिळायला लागलं. बाहेरची कामं भरपूर मिळायला लागले. मला भरपूर प्रचिती आली या मंदिराच्या कामामुळे. आता सर्व व्यवस्थित चालू आहे. पहिलं माझं काही देखील नव्हतं. जसं मंदिराचं काम चालू केलं तसे माझे भरपूर भरभराट झाली. त्यामुळे मी मनापासून मंदिराचे काम करत आहे. मनोज पेंटर कलरची कामं करतो. सिद्धेश्वर मंदिराचे टेंडरप्रमाणे टेंडर भरून मला मागील 4-5 वर्षापासून कलरचे काम मिळत आहे. मी देवाची सेवा म्हणून कलरचे काम आनंदाने करतो. त्यातून मला भरपूर समाधान मिळते. साधारण हे काम 1 महिन्यामध्ये पूर्ण करायचं असतं. कामासाठी कामगार 15-16 कामगार असतात. 68 लिंग, जुने सिद्धेश्वर, मल्लिकार्जुन मंदिर, रेवण सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर स्थापित अष्टविनायक गणपती, सर्व मंदिराचे कामे मी प्रत्येक वर्षी पूर्ण करून देतो. किती दिवस काम चालतं आहे? किती दिवस अगोदर काम चालतं? साधारण डिसेंबरमध्ये काम चालू होतं. 10 जानेवारीपर्यंत काम संपवून देतो. कलर सर्व मंदिर देतात. गेल्या किती वर्षापासून तुम्ही काम करता? साधारण 5-6 वर्षापासून मी काम करतो. आणि मटेरियल वगैरे कोण पुरवतं?
मटेरियल देवस्थानचे कमिटी तिथं. कसं वाटतं यावेळेस प्रसन्न वाटतं. भरपूर उत्साह असतो मंदिराचं काम करायचं म्हणतात. प्रसन्न वाटतं. एकंदर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून त्यानिमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून बाळे हद्दीतील हॉटेल, ऑर्केस्ट्रा, बार, परमिट रूम आणि उत्तर कसब्यातील भाडेकरी असलेल्या एका कंपनीच्या मिळकतीला थकबाकीपोटी सील करण्यात आले आहे. सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून बाळे हद्दीतील हॉटेल, ऑर्केस्ट्रा, बार व परमिट रूम आणि उत्तर कसब्यातील भाडेकरी असलेल्या एका कंपनीच्या मिळकतीला थकबाकीपोटी सील करण्यात आले आहे. दिवसभरात संध्याकाळपर्यंत महापालिका तिजोरीत 1,80,39,973 रुपये कर भरणा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात दिवसभरात बाळे, उत्तर कसबा व रविवार पेठ परिसरात मोहीम राबवण्यात आली. आज दिवसभरात संध्याकाळी 5:45 वाजेपर्यंत 1,80,39,973 रुपये कर भरणा झाला आहे. बाळे हद्दीतील बाबासाहेब रामचंद्र कराळे यांचे हॉटेल, चॅम्पियन, ऑर्केस्ट्रा, बार व परमिट रूम 3,06,553 रुपये इतक्या थकबाकीपोटी सील केले. उत्तर कसबा येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था यांचे भाडेकरी सुरभी इंडिया प्रोड्युसर कंपनी यांच्या मिळकतीला 1,17,392 रुपये इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले. दरम्यान रविवार पेठेतील 2 मिळकतदारांनी धनादेश देऊन गाळा सीलची कारवाई टाळली. सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करंडकोट, श्रीनिवास लिंगराज, चन्नप्पा मेत्रे, विजयकुमार कर्ली, नितीन परदेशी, अमोल पवार, जयवंत फुटाणे, दिलीप भोसले, वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आणि नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. कार्यालय तसेच लक्ष्मी मार्केट परिसरातील वाढलेले अतिक्रमण यावेळी जप्त करण्यात आले. दरम्यान यासंबंधी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने महापालिकेला वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महापालिकेने सदरची कारवाई केली आहे. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने या मार्गावर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगितले. त्यामुळे यात्रा काळात सिद्धेश्वर मंदिर परिसरात तसेच नंदीध्वज मार्गावर अतिक्रमण करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन करण्यात आले आहे. महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किमती ऐवज असलेली पिशवी बस वाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली आहे. एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किमती ऐवज असलेली पिशवी बस वाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशाच्या तशा स्वरूपात परत मिळाली. सोलापूर एसटी बस स्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले. त्याचे असे झाले
ललिताबाई गोविंदराव भोसले वय 30 राहणार खानापूर तालुका बसवकल्याण जिल्हा बिदर कर्नाटक या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद सोलापूर या एसटी बसमधून आपल्या 2 कुटुंब सदस्यांसह प्रवास करत होत्या. नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एसटी बसमध्येच राहिली. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या अक्षरशः हतबल झाल्या होत्या. पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती. तसेच त्यांचा भ्रमणध्वनीही पिशवीतच होता. सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली. 1,000ची लाच घेताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विठ्ठल पांडुरंग शिंदे, गाव बेलाटी, तालुका उत्तर सोलापूर असे ग्रामसेवकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालय परिसरात ही कारवाई झाली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता. दाखला देण्यासाठी 1,000 रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकांनी केली होती. लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ग्रामसेवक शिंदे याच्या विरोधात सदर वझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी 1:30च्या सुमारास DSCR सोलापूरकडून माहिती मिळाली की ट्रेन क्रमांक 17613च्या कोच B1 मध्ये बर्थ क्रमांक 35व्या वळणावर प्रवाशांची बॅग सोडली. वरील माहिती मिळताच RPF पोस्ट लातूर येथील हवालदार बालाजी नाबदे या गाडीत हजर झाले. कोच B1 बर्थ क्रमांक 35 वरती बॅग सापडली. 33 बर्थ क्रमांकावर बसलेल्या प्रवाशांची नावे अनिरुद्ध कोकाट, पॉइंट्समन, विशाल पवार आणि सुनील अलाणे यांच्यासमोर ती तपासण्यात आली. या बॅगेत 26,000 रुपये किमतीचा SR कंपनीचा लॅपटॉप चार्जर, कागदपत्रे, फाईल, पॉवर बँक, मोबाईल, चार्जिंग किंमत 1,000, मोबाईल चार्जर किंमत 2,000, बँक पासबुक आणि ओळखपत्र सापडले. एकूण किंमत 29,000. सदर बॅग RPF पोस्टवर आणल्यानंतर DSCR सोलापूरला माहिती देण्यात आली आणि प्रवाशाच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. या प्रवाशाशी संपर्क साधला असता त्याने आपले नाव संदीप चतुर्वेदी असल्याचे सांगितले. नंतर 6:30 वाजता सदर प्रवासी RPF पोस्ट लातूर येथे हजर झाला असता त्याने 2 न्यायाधीशांसमोर आपली ओळख सांगून बॅग ओळखली. पिशवीत ठेवलेल्या वस्तूंची तपासणी केली असता वरील वस्तूंशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नसल्याचे सांगण्यात आले. बॅगेशी संबंधित माहितीची पडताळणी केल्यानंतर बॅग प्रवाशाच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली. या पिशवीत ठेवलेल्या मालाची एकूण किंमत 29,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. यानंतर हवालदार बालाजी नाबदे यांच्या प्रशासनीय कार्याचे या प्रवाशाने कौतुक केले. मौजे ग्रामपंचायत गांधीनगर सोळसे लमाण तांडा या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरता परिशिष्ट 6B प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मौजे ग्रामपंचायत गांधीनगर सोळसे लमाण तांडा ग्रामपंचायत प्रभाग रचनेवर मौजे म्हेत्रे तांडा शिवाजी तांडा यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे. तरी म्हेत्रे तांडा शिवाजी तांडा व वस्तीचा ग्रामपंचायत गांधीनगर सोळसे तांड्यास कुठलाही संबंध नसताना आमच्या प्रभाग रचनेवर हरकत घेतली ती हरकत बेकायदेशीर आहे. याबाबत बुधवार 20 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत गांधीनगर सोळसे लमाण तांडा नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तांड्याची लोकसंख्या सध्या 2200च्या आसपास असल्याने ग्रामपंचायत सदस्य संख्या 9 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीस जोडण्यासाठी कुठल्या तांड्याची हरकत घेण्यात येऊ नये. आमची ग्रामपंचायत नव्याने मंजूर झाली आहे व त्या मानाने लोकसंख्याही भरपूर आहे. त्यामुळे सदस्य संख्याही वाढली आहे. त्यात आणखी कुठल्या तांड्याची किंवा कुठल्याही वस्त्यांना आमच्या तांड्यात जोडण्यात येऊ नये. त्यामुळे मौजे म्हेत्रे तांडा शिवाजी तांडा यांनी घेतलेली हरकत बेकायदेशीर असल्याने त्यांची हरकत मान्य करण्यात येऊ नये. त्यास नामंजूर करण्यात यावे व आमची ग्रामपंचायत जोडण्यात हरकत आहे. त्यांना आमच्या ग्रामपंचायतीत जोडू नये व ग्रामपंचायतीचे आकारबंध नकाशामध्ये दोन्ही वस्ती येत नाहीत त्यांना आमच्या ग्रामपंचायतीत जोडू नये असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी जगन्नाथ जाधव, शिवाजी राठोड, सुभाष जाधव, शिवाजी राठोड, उमलू पवार, मोहन जाधव, यशवंत पवार, बाळू राठोड, महादू पवार, शंकर जाधव, गजू पवार, लक्ष्मण राठोड, देवीदास चव्हाण, सुरेश पवार, नित्यानंद गायकवाड, प्रकाश राठोड, लक्ष्मण रेऊर, सैदाप्पा लोडेन, शिवा गायकवाड, पिंटू लोंडेन, अनिल शिंगे, सुरेश झळकी, सातू निंबाळ, भीमा झळकी, गोपू चव्हाण, काशीबाई पवार, सुशीला पवार, फुलाबाई जाधव, देवीबाई राठोड, प्रेमबाई जाधव, झोनाबाई जाधव
आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 20/12/2023 आम्ही ग्रामपंचायत गांधीनगर सोशल अमानतांडा येथील नागरिक आणि असं की तहसीलदार अक्कबोट साहेब यांना निवेदन सादर केलं आहे. दिनांक 30 जून 2023 रोजी ग्रामपंचायत गांधीनगर सोशल अमानतांडा ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि आज अखेरीस संपूर्ण ग्रामपंचायतीचं प्रोग्राम पूर्णपणे झालेला आहे आणि आमच्या गावाला वार्ड रचना झालेलं आहे आणि किती वार्ड आणि किती वार्डामध्ये किती लोकसंख्या उभा राहायचा हे पण जाहीर झालेलं आहे. आणि असं असताना मौजे दुधनी ग्रामीण येथील मेत्रे तांड्यातील नागरिक आणि शिवाजीनगर तांड्यातील नागरिक येऊन दिनांक 4 रोजी 4/2023 4/12/2023 रोजी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनात असं म्हटले आहे, निवेदन कापी, की मौजे ग्रामपंचायत गांधीनगर सोशल तांडा ह्यांच्या वार्ड रचनेवर मौजे शिवाजीनगर तांडा आणि मेत्र तांड्यातील नागरिकांचं हरकत आहे म्हणून त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे. आणि जे मेत्रे तांडा आणि शिवाजीनगर तांडा हे दोन्ही वस्ती मिळून त्यांनी 7/12/2023 इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी हरकत घेतलेली आहे. असं असताना की आमच्या ग्रामपंचायतीशी मेत्रे लमानतांडा आणि शिवाजीनगर लमानतांडा ह्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे आणि गांधीनगर ग्रामपंचायतचं संपूर्ण गॅजेट विजेचा धक्का लागल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या MSEBच्या कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विद्युत डीपीवर चढून दुरुस्तीचे काम करत असताना जोरात विजेचा धक्का लागल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या MSEBच्या कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास शेळगी परिसरातील जवाहर नगर या ठिकाणी घडली. अविनाश मुळजे, वय वर्ष अंदाजे 45 असे मरण पावलेल्या वायरमनचे नाव आहे. मयत हे शेळगी परिसरातील जवाहर नगर येथील डीपीवर चढून विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना जोराचा विद्युत झटका लागल्याने डीपीवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांना तात्काळ जवळच असलेल्या हैदराबाद रोडवरील यशोधरा हॉस्पिटल येथे दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या वैदेही चौधरी सहजा यमलापल्ली यांनी आगेकूच केली आहे, तर ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, वैष्णवी आडकर, श्रीवल्ली भामीदीप्ती यांचे आव्हान संपुष्टात आले. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTA सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी सहजा यमलापल्ली यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर भारताच्या ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, वैष्णवी आडकर, श्रीवल्ली भामीदीप्ती यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत जपानच्या हिरोमी आबे हिने रशियाच्या अव्वल मानांकित मारिया तिमोफिवाचा 2-6, 6-3, 6-4 असा 3 सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. भारताच्या 7व्या मानांकित सहज यमलापल्ली हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या मधुरिमा सावंतचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 8व्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीने पोलंडच्या वेरोनिका बझाकचा 6-2, 2-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत रशियाच्या डारिया कुडाशोवने भारताच्या 5व्या मानांकित ऋतुजा भोसलेचे आव्हान टाय ब्रेकमध्ये 4-6, 6-4, 7-6 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतरीना मकारोवाने भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्तीचे आव्हान 6-3, 6-4 असे मोडीत काढले. ग्रीसच्या 3ऱ्या मानांकित सॅप्फो साकेल्लारिडी हिने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकरचा 6-3, 6-0 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. जपानच्या साकी इमामुराने काल नामांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या बेल्जियमच्या विकी व्हॅन डी पीरचा
6-3, 3-6, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या फुनाकोझाकी मिसाकी मात्सुदा या जोडीने लात्वियाच्या डायना मार्सिचेविका व ग्रीसच्या सॅप्फो साकेल्लारिडीचा अव्वल मानांकित जोडीचा 5-7, 6-4, 12-10 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. वैष्णवी आडकरने सहजाई अमलापल्लीच्या साथीत श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती व वैदेही चौधरी या दुसऱ्या मानांकित जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाठवा नंबर. पाठवा कोण पाठवा? तुम्ही मला पाठवा. कसं नंबर आहे ना? विरोधकांच्या पापामुळेच गेल्या 27 वर्षांनंतर उजनीचे पाणी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरला मिळाले असल्याची खंत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली आहे. उजनीचे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले. गेल्या 27 वर्षांनंतर पाणी मिळाले ही खेदाची बाब आहे. काँग्रेसकडून मात्र फुकटचे श्रेय लाटत आहे. माजी लोकप्रतिनिधी सवंग प्रसिद्धीसाठी मतदारसंघातील गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पोस्टरबाजी करत असल्याबद्दल भर विधानसभेत खरपूस समाचार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात आमदार कल्याण शेट्टी उजनीचे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेबाबत काँग्रेस सत्तेवर असताना काय केले याचा पाढा त्यांनी वाचला. काँग्रेस पक्षाची श्रेय घेण्याची परंपरा कायम आहे असे सांगून एकरूख योजनेला 1996ला मंजुरी मिळाली, 27 वर्षांनी न्याय मिळाला असल्याचे सांगून विरोधकांची खिल्ली उडवली. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारच्या कामावर कुठेतरी विरोधी पक्षी समाधानी आहे, कारण त्या विविध खात्याच्या प्रश्नावर कुठेही यात उल्लेख आला नाही. आणि देवेंद्रजींच्या विशेषतः गृह खात्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे. अध्यक्ष महाराज ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे काय लादे नाही का, ज्यांचे गृहमंत्री 100 कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले, त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर, देवेंद्रजींच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद प्रकार. अध्यक्ष महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ज्या समाविष्ट केल्यात त्यात एक महत्वाचा म्हणजे जलसंपदा. अपूर्ण जलसंपदाचे जे सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून या प्रस्तावामध्ये आलेला आहे. अध्यक्ष महाराज, ही विरोधकांची एक दांभिकता, हिपोक्रसी आहे. आपण सत्तेवर असताना काही नाही करायचं, आपण विरोधात असताना त्या गोष्टीवर बोट ठेवायचे आणि मग काही झालं तर मग आमच्या काळात झालं होतं श्रेय घेण्याची परंपरा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण घेतलं तर तुम्ही एकरूप उपसा सिंचन योजना म्हणून सिंचन योजना ही 1996ला जवळपास मंजुरी मिळाली. आज 27 वर्षांनी माझ्या मतदारसंघात पाणी मिळालं आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर माननीय देवेंद्रजी जेव्हा 2018ला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास 425 कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या कामाला गती मिळवून दिली. अध्यक्ष महोदय, 27 वर्षे आमचा मतदारसंघ पाण्यासाठी आसुसले होता, वाट पाहत होता. जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती, अध्यक्ष महाराज 1999 ते 2004 माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णा खोरे मंडळाचं उपाध्यक्ष विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी दिलं आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं. पण 5 वर्षात पैसे किती दिले अध्यक्ष महोदय तर 5 कोटी रुपये दिले फक्त. 2009 ते 14ला, 2004 ते 2009 मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रिपद माझ्या मतदारसंघाला विरोधी पक्षाकडून त्यावेळी मिळालं गेलं. आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय 5 वर्षात? 17 कोटी रुपये. म्हणजे अध्यक्ष महोदय 10 वर्षे तुम्ही आम्हाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला, राज्यमंत्री दिला, मंत्रिपद 10 वर्ष दिले. पैसे किती दिले 10 वर्षामध्ये? 22 कोटी रुपये. माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे, तिथं सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे.
त्याच कालावधीमध्ये तिथले आमदार मंत्री नव्हते, कुठल्याही मोठ्या शासनाच्या GR नुसार एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडे द्या, नाहीतर केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणास शेतकरी बसले आहेत. रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सौर ऊर्जा या कंपनीकडून शेतकऱ्यांना शासनाच्या GR नुसार एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडे द्या, नाहीतर केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी गुरुवारपासून सोलापूर अक्कलकोट रोडवरील बॅगेहळ्ळी फाटा येथे आमरण उपोषणास शेतकरी बसले आहेत. वार्षिक एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडे, दरवर्षाला 3% वाढ देणे याबाबत शासनाचा GR आहे. या GR नुसार शेतकऱ्यांनी 50,000 रुपयांची मागणी केली असताना गुंडगिरी, दमदाटी करून एकरी 30,000 रुपये वार्षिक भाडे देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून शेतजमीन बळकावली आहे. तसेच या कंपनीने बांधकाम परवाना, वन विभागाचा वृक्षतोड परवाना, खनन परवाना, पाणंद रस्ता व इतर अंतर्गत रोड वापरण्याचे व बांधण्याचे परवाना आदी कोणताही परवाना न घेता बेकायदेशीर काम करत आहेत. शासनाच्या GR नुसार वळसंग येथे टाटा पॉवर कंपनीने शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडे देत आहेत. टाटा पॉवर आणि रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीचा उद्देश आणि ध्येय एकच असून या दोन्ही कंपनीचे वीज मात्र लिंबी चिंचोळी येथील पॉवर ग्रीड येथे जाणार आहे. रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंडगिरीच्या जोरावर शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि कष्टाचे कोट्यवधी रुपये हडप करून फसवणूक केली आहे. दुष्काळाच्या छायेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि हक्काच्या पैशांवर राजरोसपणे लुबाडणूक होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या छायेत अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आमरण उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवसे यांनी दिली. चावी आज ना म्हणे का भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुखेड येथे बूथ वॉरियर्सच्या बैठकीला दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता येत असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवित निषेध व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुखेड येथे बूथ वॉरियर्सच्या बैठकीला 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता येत असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. भाजपच्या वतीने आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर 100 बूथ वॉरियर्सच्या बैठका प्रदेशाध्यक्ष बावनकुळे घेत आहेत. याच निमित्ताने नायगाव, देगलूर व मुखेड येथील 100 बूथ वॉरियर्सची बैठक मुखेड शहरातील कैलासवासी आमदार गोविंदराव राठोड सभागृह येथे सकाळी 11 वाजता घेण्यासाठी येत असताना फुले महाविद्यालयाजवळ शहराजवळील महात्मा ज्योतिबा मराठा आंदोलकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले व मराठा आरक्षण देत नसल्याने सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश वाघ व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, शिवप्रसाद पाटील तेलंग, बालाजी पाटील वडजे, छावाचे गिरीधर पाटील केरुरकर, योगेश पाटील जाधव या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात भाजप आक्रमक, उपराष्ट्रपति के सम्मान में भाजपा मैदान में या घोषणा देत केला जोरदार निषेध. महापालिकेची बाळे आणि उत्तर कसबा हद्दीत कारवाई. हॉटेल, ऑर्केस्ट्रा, बार, परमिट रूम एका कंपनीची मिळकत केली सील. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मंदिर परिसरात सुरू केली कारवाई. यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण केले निष्कासित. आणि MSEBच्या कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू. विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात केले होते दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.